प्रतिबंधित गुटख्याच्या उघड विक्रीविरोधात अन्न व औषध प्रशासन अखेर कृतीत उतरले। मूर्तिजापुरातील व्यापारी शैलेश सूरजबली शाहू यांच्या घरी अन्न सुरक्षा अधिकारी नितीन नवलकार यांनी छापा टाकून 26,270 रुपयांचा गुटखा, पान मसाला व सुगंधित तंबाखू जप्त केला। शहा याला अटक करून मूर्तिजापूर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे। मात्र ही कारवाई एकच झलक की वास्तव ढकलण्याचा प्रयत्न। अमरावती व अकोला जिल्ह्यातील वास्तव भयावह आहे। दोन्ही जिल्ह्यांमध्ये सार्वजनिक ठिकाणी, शाळेजवळ, चौकांमध्ये आणि अगदी किराणा दुकानातही गुटखा सर्रास विकला जात आहे। तरीही प्रशासनाचे डोळस दुर्लक्ष गेली अनेक वर्ष सुरूच आहे। गेल्या वर्षातील आकडे काय सांगतात? 2024 मध्ये अमरावती जिल्ह्यात फक्त 4 कारवाया झाल्या। अकोला जिल्ह्यात ही संख्या केवळ 3 इतकीच होती। या 7ही कारवायात मोठे मासे वाचले आणि कारवाई फक्त लहान दुकानदारांपुरती मर्यादित राहिली। मूर्तिजापुरात ही 2025 मधील पहिलीच कारवाई आहे। हिंदी कावा आहे का झलक? संतप्त जनतेचा सवाल। या पार्श्वभूमीवर आता नागरिक विचारू लागले आहेत, ही कारवाई फक्त झाकण्यासाठीच होती का? कारण ज्या प्रमाणात गुटख्याचा काळाबाजार दोन्ही जिल्ह्यात वाढला आहे, त्या तुलनेत कारवायांची संख्या म्हणजे प्रशासनाची गंभीरता दर्शवते की बेजबाबदारपणा। स्थानिक राजकीय वादहस्तामुळे बड्या विक्रेत्यांना वाचवले जात आहे, असा आरोपही नागरिकांमधून होत आहे। खरंच कारवाई होईल की केवळ फोटो सेशन? मूर्तिजापूरतील धाडीनंतर जिल्हावासियांना आता खरी अपेक्षा आहे की प्रशासन हे थांबणार नाही। केवळ एकच कारवाई करून माध्यमांसमोर कृतीची नाट्य रंगवण्यापेक्षा अमरावती व अकोला जिल्ह्यातील गुटखा विक्रेत्यांवर सातत्याने समांतर आणि ठोस कारवाई होणे आवश्यक आहे। अन्यथा ही दिशा नव्हे तर दिशाभूल ठरेल, अशी तीव्र प्रतिक्रिया नागरिकांनी दिली।